श्रीराम. रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे आहेत. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून व वाईट शक्तीपासून रक्षण होते. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुखसमृद्धी आणणारे मानले जाते. प्रार्थना करताना अर्थ समजून व तो नीट मनात बाळगून प्रार्थना केली तर ती अधिक उपयुक्त ठरते. म्हणून रामरक्षा मराठी भाषांतर या व्हिडिओत सांगितले आहे. श्लोक 3 पर्यंत मी आधीच्या व्हिडिओत मराठी भाषांतर सांगितले आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण 4 ते 9 रामरक्षा कवच श्लोक घेऊयात. प्रथम मी श्लोक वाचते आहे. 4 नंबर. रामरक्षां पठेत् प्राज्ञ पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः. रामरक्षां पठेत् प्राज्ञ म्हणजे पातकांचा नाश व सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे. शिरो मे राघव पातु. रघुराजाच्या वंशात जन्मलेले श्रीराम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. भालन दशरथात्मजः. दशरथ राजाचा पुत्र राम माझ्या कपाळाचे रक्षण करो. पूर्ण अर्थ बघूया. पातकांचे नाश व सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या रामरक्षा स्तोत्राचे पठन करावे. रघुराजाच्या वंशात जन्मलेला राम माझ्या मस्तकाचे रक्षण करो. दशरथ राजाचा पुत्र श्रीराम माझ्या कपाळाचे रक्षण करो. 5 नंबरचा श्लोक बघूया. कौसल्य दृशो पातु विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मुखत्राता मुखम सौमित्रिवत्सलः. कौसल्य दृशो पातु म्हणजे कौशल्याचा राम, दृशो म्हणजे दृष्टीचे म्हणजेच माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र प्रिय श्रुती म्हणजे विश्वामित्र ऋषीचा आवडता शिष्य राम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. श्रुती म्हणजे कान. घ्राणं पातु मुखत्राता. घ्राण म्हणजे नाक, मुख म्हणजे यज्ञ म्हणजे यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. मुखम सौमित्रिवत्सला म्हणजे सुमित्रा पुत्र लक्ष्मण आणि त्याच्यावर प्रेम करणारे राम माझ्या मुखाचे रक्षण करो. आता पूर्ण श्लोक बघूया. कौसल्याचे पुत्र श्रीराम माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करो. विश्वामित्र ऋषींचा आवडता प्रिय शिष्य श्रीराम माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करो. यज्ञाचे रक्षण करणारे श्रीराम माझ्या नाकाचे रक्षण करो. बंधू लक्ष्मणावर प्रेम करणारे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो. आता श्लोक 6 वाचूया. जिह्वां विद्यानिधिः पातु कंठं भरतवन्दितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजो भग्नेशकार्मुकः. जिह्वां विद्यानिधी पातु. विद्यानिधी सर्व विद्येचे भंडार असलेले श्रीराम जिह्वा माझ्या जिभेचे रक्षण करो. कंठम. कंठ म्हणजे भरतवंदिता म्हणजे भरताने ज्याला नमन केले आहे असे श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. स्कंधौ दिव्यायुध पातु म्हणजे दिव्यायुध दिव्य अशी शस्त्रास्त्रे ज्याच्यापाशी आहेत असे श्रीराम स्कंधो म्हणजे माझ्या खांद्याचे रक्षण करो. भुजो भग्ने शकारमुकहा. भुजो म्हणजे बाहू. भग्ने शकारमुक म्हणजे शिवधनुष्याचा भंग करणारे श्रीराम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. सर्व विद्येचे भांडार असलेले श्रीराम माझ्या जिभेचे रक्षण करो. भरताने ज्याला नमन केले आहे असे श्रीराम माझ्या कंठाचे रक्षण करो. दिव्य अशी शस्त्रास्त्रे असणारे श्रीराम माझ्या दोन्ही खांद्यांचे रक्षण करो. शिवधनुष्याचा भंग करणारे श्रीराम माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करो. आता श्लोक 7 बघूया. करो सीतापती पातु हृदयं जामदग्नजित् मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. करो म्हणजे हात. सीतापती म्हणजे सीतेचा पती श्रीराम
म्हणजे करो सीतापती पातू, सीतेचा पती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो. हृदयन जामदग्नजित, हृदयन म्हणजे हृदय, जामदग्नजित म्हणजे परशुरामाला जिंकणारे श्रीराम, परशुरामाला जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. मध्यम पातु खरध्वंसी म्हणजे खर नावाच्या राक्षसाचे विनाश करणारे श्रीराम मध्यम म्हणजे शरीराच्या मध्य भागाचे रक्षण करो. नाभिन जांबवदाश्रय, नाभिन म्हणजे बेंबीचे, जांबवदाश्रय म्हणजे जांबवानाला आश्रय देणारे श्रीराम माझ्या नाभीचे बेंबीचे रक्षण करो. पूर्ण अर्थ बघूया. सीतेचे पती श्रीराम माझ्या हाताचे रक्षण करो. परशुरामाला जिंकणारे श्रीराम माझ्या हृदयाचे रक्षण करो. खर नावाच्या राक्षसाचे विनाश करणारे श्रीराम माझ्या शरीराच्या मध्यभागाचे रक्षण करो. जांबवानाला आश्रय देणारे श्रीराम माझ्या बेंबीचे रक्षण करो. आता 8 नंबरचा श्लोक बघूया. शुग्रीवेश कटी पातु सक्तिनी हनुमत प्रभु, ऊरू रघुत्तम पातु रक्षक कुलविनाशकृत. शुग्रीवेश कटी पातु, कटी म्हणजे कंबर, शुग्रीवेशक म्हणजे सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो. सक्तिनी हनुमत प्रभू, सक्तिनी म्हणजे दोन्ही जांघा, हनुमत प्रभू म्हणजे हनुमंताचे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. ऊरू रघुत्तम पातु, ऊरू म्हणजे मांड्या, दोन्ही मांड्या. रघुत्तम पातु म्हणजे रघुकुलश्रेष्ठ राम, रक्षक कुलविनाश रघुत म्हणजे राक्षस कुलाचा विनाश करणारे रघुकुलश्रेष्ठ श्रीराम माझ्या दोन्ही मांड्याचे रक्षण करो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. सुग्रीवाचा स्वामी श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो. हनुमंताचा प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही जांघांचे रक्षण करो. राक्षस कुलाचा विनाश करणारे रघुकुल श्रेष्ठ उत्तम पुरुष श्रीराम माझ्या दोन्ही मांड्यांचे रक्षण करो. 9 नंबरचा श्लोक वाचूया. जानुनी सेतुकृत पातु जंगे दशमुखांतकः, पादो बिभीषण श्रीद पातु रामोखिलं वपुः. जानुनी सेतुकृत पातु म्हणजे समुद्रावर सेतू बांधणारे श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे, जानुनी दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. जंघे म्हणजे दोन्ही पायांच्या पोटऱ्या, दशमुखांतकः म्हणजे दशमुखी रावणाला नाश करणारे श्रीराम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. पादो, पादो म्हणजे पावलं, बिभीषण श्रीद म्हणजे बिभीषणाला संपत्ती देणारे श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. पातु राम खिलं वपुः आणि सर्वांना आनंद देणारे प्रभू श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. पूर्ण श्लोकाचा अर्थ बघूया. समुद्रावर सेतू बांधणारे श्रीराम माझ्या दोन्ही गुडघ्यांचे रक्षण करो. दशमुखी रावणाचा नाश करणारे प्रभू श्रीराम माझ्या दोन्ही पायांच्या पोटऱ्यांचे रक्षण करो. बिभीषणाला संपत्ती देणारे श्रीराम माझ्या दोन्ही पावलांचे रक्षण करो. आणि सर्वांना आनंद देणारे प्रभू श्रीराम माझ्या सर्व शरीराचे रक्षण करो. आता इथे हे रामरक्षा कवच संपलेलं आहे. श्लोक 4 पासून रामरक्षा कवच सुरू होते आणि श्लोक 9ला रामरक्षा कवच संपते. जय श्रीराम. प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाकीच्या श्लोकांचे अर्थ, पुढील श्लोकांचे अर्थ मी पुढील व्हिडिओत देणार आहे, ते प्लीज बघा. जय श्रीराम.